आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सिरीजमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. माझा एक मित्र आहे बरं का, अतिशय खादाड आहे. तो सध्या न्यूझीलंडला सेटल झालेला आहे, काही वर्षापूर्वीच गेला. तर त्याची म्हणजे काही नेहमीच मला आठवण येत राहते. आणि सुरुवातीला जेव्हा तो गेला तेव्हा दर विकेंडला त्याची आई म्हणजे आमच्या काकू त्या मला फोन करायच्या की अरे आज हे केलंय ते केलेलं आहे, बिर्याणी केली आहे, तू नक्की आहे. मला त्याची आठवण येते, म्हणजे मित्राची आठवण येते. असं त्या काकू मला नेहमी सांगायच्या. आम्ही पण जायचो त्या दिल चाहतामध्ये डायलॉग आहे ना की केक खाने के लिए हम कहीं भी जा सकते, तसं बिर्याणी खाने के लिए हम कहीं भी जा सकते, असं आमचं धोरण होतं. मी जायचो विकेंडला आणि ते सगळी त्याची हकीकत मी मित्राला सांगायचो, त्याला लिहून कळवायचो. ते सगळं ईमेल करायचो, लिहून कळवायचो. तर तो भयंकर रागवला. त्यांनी मला मेल लिहिलाय की मी पुढच्या संडेला मी येतोय, आईला सांग. तर संडेला मी गेलो त्याला पिकअप करायला. एअरपोर्टवरनं पिकअप केलं, घरी आलो. काकू इतक्या खुश झाल्या, त्या शेवटी रडायला लागल्या तेव्हा त्याला बघून. इतक्या त्या म्हणजे भारावून गेल्या होत्या. तो 2 दिवस होता तिकडे. आम्ही रात्रभर बसून गप्पा मारल्या, खूप मजा केली. 2 दिवसांनी परत गेला तो. पण सांगायचा मुद्दा हा की नुसत्या आईला भेटायला आणि तिला सांगायला की आई मला भूक लागली, याच्यासाठी तो मित्र आला आणि ते मी कधी विसरू शकणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज करणार आहोत आपण. लेट्स गो टू किचन. आजची आपली पहिली रेसिपी आहे चीज चिली बाईट्स. एक स्टार्टरची रेसिपी आहे. खूप चीझी स्पायसी म्हणजे तिखट आणि चीझी असे स्टार्टर आहे. खूप मस्त स्टार्टर आहे. आणि दुसरी रेसिपी आहे वॉलड्रॉप सॅलड इन वॉटरमेलन ट्रेन. येस, बेसिकली सॅलडची रेसिपी आहे पण त्याचं प्रेझेंटेशन आपण स्पेशल करणार आहोत. एक वॉटरमेलनची ट्रेन बनवणार आहोत. येस, मला माहिती आहे तुम्हाला एक कार्विंग प्रेझेंटेशन आवडतं करायला पण आणि बघायला पण. तर सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, चीझी बाईट्स. चीज चिली बाईट्सची पहिली रेसिपी आपली. लागणारं साहित्य आहे पनीर, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, टोबॅस्को, मैदा, चीज, कांदा, टोमॅटो केचप, मेयोनेज, कोथिंबीर, हिरवी मिरची, कलर्ड पेपर्स, ब्लॅक पेपर पावडर, मीठ आणि लसूण. हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला जे बाईट्स बनवायचे म्हणजे स्टार्टर आहेत त्याच्यासाठी आपल्याला मिक्स तयार करून घ्यायचं आहे. पनीर आणि चीज मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा आणि कलर्ड पेपर्स वगैरे आपण परतणार आहोत. तर ते मिक्स तयार करून घेऊया आपण. 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी. लसूण 2 पाकळ्या फक्त घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि कांदा घातलेला आहे. कांदा चिरून घेतलेला बारीक आणि तो आपण थोडासा असा ट्रान्सपरंट सारखं करून घेणार आहोत. त्याला जास्ती असं ब्राऊन करायचं नाही आपल्याला. एकीकडे आपण इक्वल क्वांटिटीज घेतलेल्या आहेत पनीर आणि चीजच्या. त्याच्यामध्ये आपण एक 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत बाइंडिंगसाठी. ग्रीन चिलीज. जर लहान मुलांसाठी तुम्ही करत असाल तर ग्रीन चिली आपल्याला कमी घालायची आहे. पण ॲज अ स्टार्टर तुम्ही पार्टी अरेंज करत असाल तर तेव्हा ॲज अ स्टार्टर म्हणून पण तुम्हाला करायला एक सोपी आणि मस्त रेसिपी आहे. कलर पेपर्स टाकलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर अमेरिकन कॉर्न घ्या, त्याला बॉईल करून घ्या, थोडं क्रश करा आणि ते पण या मिक्सरमध्ये टाका.
किंवा जस्ट सिंपल अशी जरी रेसिपी केली तरी चालेल. भरपूर कोथिंबीर घालतोय मी. कोथिंबीर जास्ती घालतोय, कोथिंबीरीचा त्याला फ्लेवर चांगला आला पाहिजे. आता हे मिक्सचर आपल्याला पनीर आणि चीजच्या मिक्सचरमध्ये घालायचं आहे. थोडी काळी मिरी पूड घालू. मीठ बेताचं घालायचं, जास्ती घालायचं नाही मीठ. एकीकडे आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण या रेसिपीमध्ये अंड वापरत नाही आहोत. अंड तुम्ही वापरत असाल तर अंड जस्ट फेटून घ्यायचं आहे आणि आपण याचे क्रोकेट्स टाईप म्हणजे लांब असे पीसेस तयार करणार आहोत. पण ही एगलेस रेसिपी करतोय मी, त्याच्यामुळे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याचं मिक्स करणार आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे, त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. मैदा 2 चमचे, पाणी घालायचंय. जास्ती पाणी नकोय आपल्याला. असं हे थिक मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला एक छोटेसे त्याचे रोल्स तयार करायचे आहेत. आपण ब्रेड क्रम्स एका प्लेटमध्ये घेणार आहोत. हे हाताने व्यवस्थित मिक्स करू आपण मिक्सचर. आता हे असे पीसेस तयार करायचे आहेत आपल्याला. हे फ्राय करताना आपल्याला काळजी घ्यायची की खूप वेळ आपल्याला तेलामध्ये याला ठेवायचं नाही आहे, कारण याच्यात चीज आहे आणि चीज असल्यामुळे फ्राय करताना ते फुटू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला गरम तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी डायरेक्टली करतोय, पण घरी करताना तुम्ही हे रोल्स तयार करून घ्या आणि आता ह्या ब्रेड क्रममध्ये रोल केल्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवा. साधारणपणे अर्धा पाऊण तास तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की चीज पनीर ते घट्ट होणार आहे आणि ब्रेड क्रम्स पण त्याला व्यवस्थित चिटकतील आणि थंड असेल ते, त्याच्यामुळे फ्राय करताना पण ते फुटणार नाहीत, व्यवस्थित होतील. तर ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला रोल करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्याला थोड्या वेळ. काम करू आपण याच्यामध्ये डीप करायचं आहे मिक्सचरमध्ये याला आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे. याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तांबूस रंग आला की आपल्याला काढायचं आहे. तर खूप अशा वेगवेगळ्या चवी आहेत त्याच्यामध्ये. हिरवी मिरची, कोथिंबीर, चीज, कलर्ड पेपर्स, लसूण, कांदा सगळ्याचं मस्त खूप मस्त असं मिक्सचर तयार झालेलं आहे. खूप टेस्टी असं आहे हे स्टार्टर आहे. याचा सॉस तयार करायचा आहे आपल्याला. कॉकटेल सॉस तयार करूया आपण. 3 चमचे आपण मेयोनेज घेतलेलं आहे आणि 2 चमचे केचप आणि 3 ते 4 थेंब टोबॅस्को सॉस. मी याला प्लेटमध्ये काढून घेतो, त्याचं गार्निशिंग पण करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चीज चिली बाईट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉर, टोबॅस्को सॉस, मैदा, चीज, कांदा, टोमॅटो केचप, मेयोनीज, कोथिंबीर, हिरवी मिरची, रंगीत सिमला मिरची, मिरपूड, मीठ आणि लसूण. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिरवी मिरची आणि रंगीत सिमला मिरचीचे तुकडे घालून सारण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये किसलेलं पनीर आणि किसलेलं चीज घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लॉर, कोथिंबीर, लसूण आणि सिमला मिरचीचा एकजीव केलेलं मिश्रण, मिरपूड आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉर घेऊन त्यामध्ये 2 चमचे मैदा आणि पाणी एकजीव करून पेस्ट तयार करावी. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स पसरवून घ्यावे. पनीर आणि चीजच्या एकजीव केलेल्या मिश्रणाचे उभे तुकडे बनवावेत. हे तुकडे मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्ट मध्ये बुडवावेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. एका बाउल मध्ये 3 चमचे मेयोनीज घेऊन त्यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप आणि 3 ते 4 चमचे टोबॅस्को सॉस घालून कॉकटेल सॉस तयार करावा. चीज चिली बाईट्स या सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
एक मस्त कुरकुरीत स्टार्टरची रेसिपी बघितली. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत. पुढची रेसिपी आपली काय आहे? वॉर्डरॉप सॅलड बनवणार आहोत आणि शिवाय आपण एक वॉटरमेलनची ट्रेन बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ते सॅलड भरणार आहोत. तर हे सगळं साहित्य इथे दिसतंय तुम्हाला. ते जे आहे ते वॉटरमेलन वगैरे सगळे जे ठेवलेले आहेत ते आपण ट्रेन करण्यासाठी वापरणार आहोत. आणि वॉर्डरॉप सॅलडसाठी लागणारं साहित्य इथे आहे. साहित्य काय काय घेतलं आपण ते आधी सगळ्यात बघूया. लागणारं साहित्य आहे ॲपल्स, मेयोनेज, वॉलनट, सेलरी, क्रीम, काळी मिरीची पूड, मीठ, मस्टर्ड पेस्ट आणि साखर, पिठी साखर घेतली आपण. तर हे सगळं साहित्य आपण सॅलडसाठी घेतलेलं आहे. आपण ॲपलचं सॅलड करतोय. ॲपल कट केल्यानंतर ते काळं पडू शकतो म्हणून मी सॅलड पहिले करणार नाही आहे. सगळ्यात आधी जे डेकोरेशन करायचं आहे आपल्याला, ट्रेन वगैरे करायची ती पूर्ण करून घेऊया, नंतर सॅलड करून त्याच्यात भरूया. हां, आपण तयार करतोय वॉर्डरॉप सॅलड आणि ते प्रेझेंट करण्यासाठी आपण एक वॉटरमेलनची ट्रेन तयार करणार आहोत. बेसिकली इंजिन तयार करणार आहोत आणि एक बोगी करायची आपल्याला. सुरुवात करूया. इंजिन करण्यासाठी आपल्याला वॉटरमेलन मी पूर्ण घेतलेलं आहे. याला आपण कट करणार आहोत. आता बेसिकली मी या चारी बाजूनी इथे कट करतोय, पण घरी तुम्ही जेव्हा कराल तेव्हा पहिले सोलून घ्या, म्हणजे याचे ट्रिमिंग्स असतील ते तुम्हाला खाता येतील, वापरता येतील. हां, हे जे तुकडे आहेत हे पण आपण नंतर वापरणार आहोत. फक्त सगळ्यात आधी मी हे कापून घेतो. साधारणपणे एक रेक्टँग्युलर शेपचं त्याला मी सगळ्या बाजूनी कट केलेला आहे. तर याला ट्रेनचा आपल्याला शेप द्यायचा आहे. हे जे स्पेशल नाईफ्स आहेत ते मी अशा वेळी वापरतो, कारण की सगळे त्याच्यासाठीच डिझाईन केलेले आहेत. हे त्याला आपल्याला असं कट द्यायचा आहे. इथून एक कट देऊया. ट्रेनचा जो पुढचा भाग करायचा आहे आपल्याला. या बाजूनी पण कट द्यायचा आहे आपल्याला. या तिन्ही बाजूनी कट दिलेले आहेत आणि आता याला इथून कट करायचं आहे आपल्याला. इंजिनचा पुढचा भाग आपण करतोय. पहिले त्याला व्यवस्थित असं सेमी सर्क्युलर आकारामध्ये त्याला कट करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. ट्रेनचा जो पुढचा भाग असतो तो आपण करूया. आता शार्प नाईफने आपल्याला कट्स द्यायचे आहेत. आता वरती जो छताचा भाग आहे तो पण करायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात आधी याला खिडक्या करायच्या आहेत आपल्याला. बघा, याला स्क्वेअर आपण असं कट देऊया. त्याला फक्त मी स्ट्रेट स्क्वेअर कट्स दिलेले आहेत. आता मी इथनं नाईफ इन्सर्ट करणार आहे, म्हणजे हे जे तुकडे आहेत ते निघून जातील, जे ऑटोमॅटिक विंडो सारखं दिसेल. बनानाचे 4 असे तुकडे करू आणि बनाना लावू आपण इथे. लेमनची चाकं लावूया आपण त्याला.
हे जे छोटं वॉटरमेलन आहे त्याला आपण फक्त त्याची आपल्याला वॉटरमेलन म्हणा किंवा मस्क मेलन म्हणा ते घेऊन त्याची आपल्याला बोगी तयार करता येईल. तुम्हाला पाहिजे तर याच्यानंतर अजून अशा वेगवेगळ्या फळांच्या तुम्ही बोगीस त्याला करू शकाल. म्हणजे मस्क मेलन, पपई वगैरे अशा काही तर याला तुम्ही अजून वाढवू शकाल. हे बोगी इथे आपण लावलेली आहे, त्याला आपण जस्ट चाकासाठी लेमन लावू शकतो. आणि आता हे जे आपल्याला सॅलड करायचं आहे ॲपलचं, हे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचं स्किन काढून पण करू शकाल. पण युजली स्किन ऑन असेल तर ते असं म्हणतात की स्किनमध्ये भरपूर न्यूट्रिटिव्ह, स्किनमध्ये त्याची व्हॅल्यू असते, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. त्याच्यामुळे मला स्वतःला ॲपलची स्किन ऑन असलेली बरी वाटते. तर आता आपण ॲपल स्लाइस करून घेऊया. आपल्याला मेयोनेज घ्यायचं आहे, साधारणपणे 3 चमचे. ब्लॅक पेपर पावडर, सेलरी, क्रश केलेले वॉलनट्स, थोडं मीठ, मस्टर्डची पेस्ट, थोडी पिठी साखर टाकतोय मी, क्रीम, हे सगळं टाकून मिक्स करायचं आहे. थोडा लेमन ज्यूस मी टाकणार आहे ॲपलवर. आणि आता हे ॲपल या ड्रेसिंगमध्ये टाकायचे आहे आपल्याला. सगळं मस्त ड्रेसिंग याला कोट झालेलं आहे व्यवस्थित, पण खूप जास्ती ड्रेसिंग त्याला नाही टाकलेलं, आपण जस्ट लाईट ड्रेसिंग केलेलं आहे. लेट्यूसची पानं आपण टाकणार आहोत बेसमध्ये. आणि आता ही सॅलडची सजावट या वॉटरमेलनवर करणार आहोत आपण. मला याची आयडिया केव्हा आली सांगतो तुम्हाला, की आता इतक्यातच अकोल्याला गेलं असताना, म्हणजे माझ्या नेटिव्ह प्लेसला, तिथे अशा मालगाड्या आहेत आणि भरपूर कंटिन्युअस त्या मालगाड्या चालल्या असतात, त्याच्यामध्ये कोळसा भरलेला असतो. तर परत येताना ट्रेनमध्ये बसल्या बसल्या ही कल्पना सुचली मला. सॅलड टाकलेलं आहे आपण, आणि तुम्हाला आवडत असेल तर एक आपण आपल्या ट्रेनवर एक फ्लॅग पण लावू शकतो. आपली ट्रेन पण तयार आहे, वॉलड्रॉप सॅलड पण तयार आहे, आणि मालगाडी सॅलडने भरलेली रेडी आहे. आता कुठल्याही क्षणी ती निघेल. साहित्य आणि कृती लिहून घ्या. वॉलड्रॉप सॅलड विथ वॉटरमेलन ट्रेन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सफरचंद, मेयोनीज, अक्रोड, सेलरी, क्रीम, मिरपूड, मीठ, मस्टर्ड पेस्ट आणि पिठी साखर. कृती: सफरचंदाचे मोठे तुकडे करून घ्यावेत. एका बाउलमध्ये 3 चमचे मेयोनीज घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड, सेलरी,
अक्रोडचे तुकडे, मीठ, मस्टर्ड पेस्ट, पिठी साखर, क्रीम आणि लिंबाचा रस घालून या मिश्रणामध्ये सफरचंदाचे तुकडे घालून सॅलड तयार करावं. सॅलड सर्व्ह करताना कलिंगडाचं गार्निशिंग करावं. कार्विंग करून कलिंगडाची ट्रेन तयार करावी. तयार केलेल्या कलिंगडाच्या कार्विंगवर लेट्युसची पानं अरेंज करावीत. त्यावर वॉलरफ सॅलड घालून डिश सर्व्ह करावी. तर आजच्या आपल्या रेसिपीज आणि इन जनरल ही सिरीज तुम्हाला कशी वाटते आहे हे मला कळवायला विसरू नका. जेव्हा तुमची पत्रं येतात की हा पदार्थ खूप आवडला, ही तुमची सिरीज खूप आवडली वगैरे असं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा खूप छान वाटतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि नवनवीन गोष्टी करायचा हुरूप आणखीन वाढतो. तर तुमचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. ट्रेन सुटायची वेळ झाली आहे. आपण भेटणारच आहोत पुढच्या भागामध्ये. अजून 2 छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन तुमच्यासाठी मी परत येणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे